कलाङ्काङ्कतेजोदिकामोधिवक्त्रं कलानीशवादापुणदारकतक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं धन्यान्यर्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सोसाठी घेतलेला भंग अखिल कोटी ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्माचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबराय यांचा चार चरणाचा अखंडितपणे ज्ञानियांचे ज्ञानी असणारे योगियांचे योगी असणारे तपस्वी असणारे अधिकारी असणारे सामर्थ्यवंत असणारे ज्ञानोबराय जेव्हा संसारिक जीवाला सामान्य प्रयत्नातून जगाच्या मालकाची प्राप्तता मिळवण्यासाठी जे काही उपदेश करावा या अट्टहासा खातर जेव्हा एखादं परिपूर्ण व्यक्तिमत्व नामाची उपासना सांगतं तेव्हा आम्हालाही भाग्य किंवा अगदीच अधिकारी असल्यासारखं वाटतं. कारण जे बोलतात त्यांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांना गरज कुठल्याच गोष्टीची नाही. एवढं सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व असूनही ते संसारिक जीवासाठी वर्णन करतायत. काही नाही केलं तरी चालेल, हरिमुखे नामाचा अधिकार सांगतायत, नामचिंतनाचं कौतुक करतायत. मग आम्हालाही वाटतं आम्ही दैवाचे तुकोबराय म्हणते भाग्यवान आहे आम्ही. जर ज्ञानियांचं ज्ञानी नामधारणाच सांगतायत तर आम्ही करतोय ते, बोलू नका. आणि ते करण्यासाठी काय करावं आणि काय त्यागावं याचं चिंतन अभंगामध्ये आहे. अभंग फार किचकट आहे. तसा हरिपाठ किचकट, ज्ञानेश्वरी सोपी. आणि अभंग घ्यायचं औचित्यही तसंच आहे. भगवान श्री खंडेरावाच्या यात्रेनिमित्त व भगवान श्री म्हसोबाच्या यात्रेनिमित्त हा संकीर्तन सोहळा तुमच्या या काल पुण्यनगरीमध्ये अखंडितपणे तुमचं कौतुक करावं. सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, ग्रामस्थ मंडळी, तुम्ही माझं कीर्तन ठेवलंय म्हणून तुमचे आभार नाही मानणार, पण तुम्ही यात्रेनिमित्त कीर्तन ठेवलंय म्हणून तुमचे आभार मानल्याशिवाय राहणार. कारण यात्रेला वेगळं स्वरूप देणारी मंडळी ही आहेच आहे की, पण त्याच यात्रेला नेमकं काय स्वरूप द्यावं म्हणजे जगाच्या मालकालाही बरं वाटेल. कारण देव देव आहे. तो शिवा अवतारी खंडेराव असला काय, तो शिवा अवतारी भैरवनाथ असला काय, तो महाविष्णू अवतारी पांडुरंग परमात्मा असला काय, तो परमात्मा परमात्माच निर्गुण निराकार असणारा असा देव आहे. त्याला कुठल्या स्वरूपाची गरज नाहीये. म्हणून वारकरी संप्रदाय सामर्थ्याने 22 अवतार मानतच की. 22 अवतार संप्रदायामध्ये मानलेच जातात. 5 पर्व सांभाळली जातात. 24 एकादशी केल्याच जातात. आम्हीही वारकरी वाल्मिक जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि थोरात थोर शिवरात्री ही 5 पर्व आणि 24 एकादशी अशा 29 उपवासाने परिपूर्ण असणारा वैष्णव. 20 + 9 वैष्णव. आम्हालाही ज्ञात आहे की सगळीकडे जर परमात्माच आहे तर हा सगळा मॅनेजमेंटचा विषय आहे. बघा, व्यवहारिक सांगते मी तुम्हाला. तुम्ही बसलाय, मी उभी आहे. भेद आहे की व्यवस्था आहे? भेद केलाय का व्यवस्था केली आहे? बोलत जा. जगाच्या मालकाच्या दारात कशालाच घाबरायचं नाही. बोलायला नाही, हसायला नाही, रडायला सुद्धा नाही. हसू वाटलं मोठ्यानं हसा, रडू वाटलं मोठ्यानं रडा. देवाला मुखापेक्षा अश्रूंची भाषा लवकर कळते आणि चांगली कळते. रडावं तर देवासाठीच आणि रडावं तर देवापाशीच. रडू आलं तर देवासाठीच रडावं आणि रडू आलं तर देवापाशीच रडावं. रडायचं कारणही देवाशिवाय दुसरं नसावं आणि रडायची जागाही देवाशिवाय दुसरी नसावी. देवाची आहे एवढंच, याच्या पलीकडं कुठं जायचंच नाही आहे आपल्याला. बिंदास हसो. तुम्हाला का सांगते आवर्जून माहिती आहे का? ह्यांचं काय हे कुठं बी हसतं. ह्यांना काय 4 माणसात बसले खा 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 खा, ह्यांचं काय हे हसतातच. ह्यांना काही वाद नाही, ह्यांना कोणी काही म्हणत नाही. पण आपल्या बायकांचं कसं असतं, 4 माणसात मोठ्यानं हसलं की म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्यानं हसावं का, है की नाही? त्याच्यामुळे इथं हसून घ्या. इथं कोण हसलंय कळत नाही, चान्स मारून घ्या.
सगळ्याच्यामध्ये आपण हा असं बी काही नाही, आनंद व्यक्त करायचा. आणि तुम्हाला सांगते माय बाबा, आनंद व्यक्त करा, फील द मोमेंट, प्रत्येक क्षण जगा. ही जागा तुम्हाला आनंदाची आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद ती. परमानंद मिळवायचं म्हटल्यावर आनंदाची अनुभूती होणं फार गरजेचं आहे कीर्तनामध्ये. म्हणून बिंदास नाचू वाटलं नाचा. आता यातली एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर कळलं चुकून नाचत होती कीर्तनात, तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणीन लय संतीन आलती होय मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढी तो नाचत होती होय. समाज आहे ग माय तो. लोकांचा बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू खतरनाक. इथे वरातीत आणि पब मध्ये नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी नालायक आहे. हे कलियुग आहे रे दादा. इथं ज्या बाईन अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती, मोठ्यांचा आदर राखून संसार केला, तिची परिस्थिती नव्हती म्हणून ती कमी शिकली, नाही तर तीही शिकली असती. अहो ती थोडी 2-4 वर्ग कमी शिकली म्हणून आम्ही आमच्या आईलाही असुशिक्षित म्हणायला घाबरत. आम्ही तिलाही लोअर क्लास म्हणतो. आमच्यासारख्या 2-4 वर्ग जास्त शिकल्या, पण आमच्या पिढीला कधी मोठ्यांचा आदर करावा की नाही हेही कळलं नाही, कधी सामर्थ्याने ज्ञान जपावं की नाही हेही कळलं नाही. आम्ही चपल्या घालून चपात्या लाटतो, पण आमच्यासारखे हाय क्लास आहे, कारण आम्हाला राहायला, वागायला, बोलायला येतं ना. प्रेझेंटेशन सध्याच्या युगामध्ये फार महत्त्वपूर्ण झालं. म्हणून तर चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात, हा असा समाज आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की खोटं आहे? खालपकर बोला की. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, काय झालंय 3-4 महिन्यापासून आपल्याला लय घ्यायची सवय लागली. घेतल्याशिवाय बोलत नाही आपण. घेतो दोन्हीकडलं, बोलत कुणाचंच नाही आपण महाराष्ट्र. पण असू द्या, बोला थोडा की नाही. जगाच्या मालकाच्या दारात बोलत जा. आणि इथे नाही माय, आनंदाने करायचं सगळं. हां, म्हणजे बायका तरी जरा, तुम्ही तर निसते असे मड्याला बसल्यासारखे बसलायत. तुम्ही असे निसते, तो बोल मी हाय, तो बोल मी बसलोय, तो बोल मी ऐकतोय, तो बोल. हां, येत नाही आपण कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय तर नशीब समज, तू बोल. नका रे दादा, अहंकार आणि ॲटिट्यूड करावं असं काही नाही आहे बघा आपल्याकडे. अहो ज्यांचा अधिकार एवढा की जगाच्या मालकानं ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं, ते जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबारांना सांगतात, मज पामऱ्या काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. अधिकार साधा नाही आहे तुकोबांचा. ज्या मातीहून चालावं ती माती विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात. मृत झालेला मुलगा उभा राहून कीर्तनात टाळी वाजवतो, एवढी ताकद ज्यांच्या शब्दामध्ये आहे त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचं काय गरज आहे त्यांना. सर्वज्ञ असणारे ज्ञानोबाराय म्हणतात, माझं नाही अरे विठ्ठला, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती, कुणीतरी दिलंय म्हणून कळतंय मला. ज्ञानदेवा सार चोजविले, नाही तर कळलं नसतं मला. करा ना विचार. ज्ञानोबाराय म्हणजे साधं ज्ञान नाहीये, ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान, ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार, साक्षात ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असतील एवढा अधिकार ज्यांचा आहे, ते ज्ञानोबाराय म्हणतात, माझं नाहीये विठ्ठला, निवृत्ती दासू अवधारी जोज. आणि मिळत नाही बरे उगीच. उगच कसं मिळेल? कुणीतरी दिल्याशिवाय, पदरात पडल्याशिवाय शक्यच नाहीये. एखादं व्यक्तिमत्व जर परमार्थ करतंय, भजन करतंय, देवाच्या दारात स्थिरावतंय, तर त्याची ताकद योग्यापेक्षा जास्त आहेच. कारण देवाच्या दारात स्थिरावायलाच भाग्य लागतं, बहुत सुकृताची. म्हणून विठ्ठली देवाच्या दारात यायला भाग्य लागतं, स्थिरावायचं मरू द्या. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, मजा बघून आलो, बसलो नाही. काही म्हणले बसलो होतो, पटलं नाही, मधनं झालं. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. आपल्या कशा चुका हो? खरंच आपली चूक नाही. आपल्या पाय कीर्तनाकडे वळत नाही, आपल्याला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात आपलं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच आपला दोष नाही. माऊली सांगतात, पूर्वजन्मीचं पाप भजनाचा अधिकार तुम्हाला देत नाही, त्याला पुण्याची राशी वाढवावी लागते. उगच देव आवडत नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयाण पावे कोणी.
तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात पाप 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 म्हणजे काय असतं. तुम्हीच सांगा, स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. म्हणून तर आम्ही म्हणलं गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं ज्यांना कळतं त्यांनीच माझा भार सांभाळावा. मी मात्र आसोनी संसारी जीवे वेगू. शरीर माझं संसारात आहे, चित्त माझं जगाच्या मालकाच्या दारात आहे. कारण एकदा जगाच्या मालकाच्या दारात गेलेलं मन जर महागारी येत असेल तर मी वैष्णव नाही. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला शिण गेला. तुझ्या दारात आल्यावर मी नाहीच माझा राहिला पाहिजे. देव पहावया गेलो तेथे देवशी होणी ठेलो. आणि जेव्हा ही अवस्था माझी होते ना तेव्हा मला फार काही करायची गरज नाही. माझं सामर्थ्य एवढं वाढतं. सर्व सुकृताचे फळ मी नाही न क्षम मी देईन पांडुरंगे. फक्त हरिपाठ नीट म्हणीत जा, क्षमा मी देईन असं नाही येते. क्षम किंवा क्षेम आहे याचा अर्थ आलिंगन आहे. म्हणजे माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरीराया अशी अवस्था जेव्हा होते नोहे सारिता निराळे. कोणी वेगळंच नाही करू शकत आहे. माऊली म्हणतात या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो भक्ती ज्ञानाने परिपूर्ण व्यक्तिमत्व तुझ्या दारात येऊन तुझं झालं. सगळं मिळाल्यावर कळलं माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी. सर्वस्वापेक्षा श्रेष्ठ तुझ्या दाराचं चिंतन आहे. तुझ्या दारात आल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर तू कोण आहे कळलं. तुझा आणि माझा संबंध कळल्यावर कळलं मी कोणी नाही. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी हरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेतीला माझा हरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. मी तुझाच अवतार. मी नाहीच आहे महाविष्णूचा. सखा माझा कधी कळलं देवाची हे जाई नगे माय. पंढरीला गेल्यावर कळलं अवघाची संसार. फार ताकद आहे माझ्यात. स्वतःचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी जगाच्या मालकाचं अस्तित्व कळणं फार गरजेचं आहे. अध्यात्म कळणं फार गरजेचं आहे. तोपर्यंत माणसाला माणसाची किंमतच कळत नाहीये. आणि ज्याला माणसाची किंमत कळत नाही, ज्याला जीवाची किंमत नाही, ते मग व्यसनाच्या नादी लागतं. ज्याला ज्ञात आहे की हा आत्मा कोणाशी संलग्न आहे तो चुकीच्या मार्गाने जात नाहीच आहे. कळलं पाहिजे हे कशामुळे चाललंय. आजकालच्या वेल एज्युकेटेड लोकांना विचारलं ना का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी भजनात दिसला नाहीत. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही. कारण जगाचा मालक आहे म्हणून अस्तित्व आहे. टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीच जा. तुम्ही टाळ्या वाजवता पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवता. तुम्ही टाळी कशी वाजवता माहिती आहे का. धर घे धर धर आली आमच्या गावात धर घे धर. टाळी पाहिजे तुला धर घे. एवढा बोलती बेमीच्या देठापासून धर घे. टाळी पाहिजे दार 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 अशी अशी विकराला दान केलं नका रे. प्रेमाने रे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. तुमचं कसं आहे माहिती आहे का. एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारला एवढा कशाचा आनंद झाला. ती म्हणला हा कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय. म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शहाण्याला कळलं महाराज बरं का. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. अरे तुम्हाला विनोदही कळत नाही मग तुम्ही काय माणूस आहे ना. एक माणूस कीर्तन झाल्यावर हसत होता. म्हणलं झालं आत्ता का हसता. ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. तुम्ही एवढे वेळ करत काय होते. तू का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. आनंद व्यक्त करा रे. टाळी मनातून वाजवा. माणसं मुद्दाम करतात. टाळी प्रेमानं वाजवणार नाही, हसू आलं हसणार नाही, प्रोत्साहन देणार नाही. ती मुद्दाम करतो. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झालं मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती, आपल्याला येड्यात काढीत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. ॲटिट्यूड कशाशी खातं तेही कळत नाही माऊली. कधी कधी काही नाही आपल्याकडे. 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. किती होती माऊली. 7 कोटी. नॉट अ जोक हा. विनोद नाहीये हा. तुलसी रामायणमध्ये वर्णन आहे रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. रावणाच्या
एका घराची एक चौकट बरं का, धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं, तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावाई गेला सासरा वाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. ही लायकी आपली. बाबा केसरे आनंद. 2250 किलो सोपं वाटतं का तुम्हाला? 80,000 रुपये तोळ्याने सोनं चालू आहे. 2250 किलोची एक चौकट आहे. सोप्या भाषेत सांगते तुम्हाला खालपकर, रावणाच्या घराची एक चौकट विकली की 35 वेळा आमदार होता येत होतं. किती वेळा? अशी काय एक चौकट आहे का त्यांच्याकडे? किती चौकटी? 7 कोटी घराच्या 7 कोटी चौकटी, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू फक्त घरची. पाहुण्यान भाऊकी मरू द्या. 80,000 बायकाचे आई बापच घ्या ना, सासरे. 1,60,000 म्हणू नका. ज्याच्या निस्त्या जावयानं एकट्यानं 80 केल्या, तो सासरा गुणाचा असेल का? 2-4 तरी करायला की पुढे डोकं लावताय. नका लावू चुकीच्या ठिकाणी डोकं, आपलं योग्य ठिकाणी या. अधिकार केवढा दादा त्यांचा? माय 3दा कैलास हलवला बाबानं. कितीदा? 1दा 2दा नाही, 3दा. सगळ्यात मोठा शिवभक्त आजपर्यंत रावण. द नाव मुवमेंट आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखा शिवभक्त झाला. भक्ती प्रबळ आहे तशाकडे. नाथ बाबा सांगतात नाथ रामायणामध्ये, धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. अधिकाराचा विचार केला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता ज्या रावणाची कशामुळे मिळाली? शिवभक्तीच तेवढी गेली. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास दिवसातला वेळ लागायचा. 24 तासातले 7-8 तास काय करायचं? शिवपूजा. 14 माणसं फक्त पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, पूजेतनं उठला नाही, दुसरं कोणाला आणायला सांगितलं नाही, पूजा तर पूर्ण केलीच, स्वतःचं शीर कापलं आणि 1000वं शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं आणि पूजा संपूर्ण केली. इतका महान शिवभक्त रावण होता. काय सामर्थ्य असं! देवानं उगाच सामर्थ्य दिलं नाही, भक्ती होती त्याच्याकडे, मातृप्रेम होतं. तो आत्मलिंग त्याने आईसाठी आणला होता, साधं नव्हतं ते. शास्त्र वेद उपनिषद तोंडपाठ होते. लंका कोणाची? लंका भिका पाटलाची. लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य रावणाचं नाहीये, महादेवाचं आहे, शिवाचं आहे, शिवप्रभूंचं आहे. म्हणून आपण लंकेची पार्वती सुद्धा म्हणतो बघा. नाही, आपण कधी कधी म्हणतो की नाही लंकेची. हा, मग लंकेची पार्वती मग महादेवाची लंका ना. लंका निर्माण महादेवानं केली. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावणाची जात ब्राह्मण आहे. रावण जातीने ब्राह्मण आहे. अशी सुंदर पूजा मांडली, अशी गोड शुद्ध, असे स्पष्ट श्लोक म्हणले. ज्ञान होतं त्याच्याकडे, ज्ञान फार होतं. ज्ञानाचा चुकीचा वापर केलाय फक्त. ज्ञानात सामर्थ्यवंत ज्ञान होतं. जनक राजाने जेव्हा स्वयंवर मांडलं सीतामाईचं, तेव्हा रावणही गेलाच होता की शिवधनुष्य उचलायला. पण त्याने सांगितलं जनकाला, जनक आधी कन्या देता का आधी धनु देता? कारण राशीच्या नियमानुसार कन्यारास अगोदर येते, धनुरास. त्यावेळेस जनक राजा म्हणले, नक्षत्रे कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात, पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी त्याला माझी मुलगी देणार जो परिपूर्ण आणि पुरुषार्थ साधणारा व्यक्तिमत्व असेल, जो सर्वोत्तम असेल. तो पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पदरी सीतामाई पडल्या. जिथे कूटनीती, जिथे हे बघा चित्त निर्मळ नाही, तिथं काहीच योग्य मिळत. जोपर्यंत भक्ती केली देवाने दिलंच की. वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलावलं. गोड पूजा बघून आधीच शिव कसे आहेत स्वभावाने, नाथबाबा सांगतात शिव भोळा. स्वभावाने भोळेत शिव. काय मागायचं ते मागा म्हणले. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगला घेऊन गेला. शहाण्याला कळलं इथं कोण होता ब्राह्मण. रावण. कशाची पूजा केली? वास्तुशांतीची. कुठल्या? लंकेच्या. दक्षिणेत काय नेला? देवाने विचारलं काय मागायचं ते माग. रावण म्हणला एवढाच पुळका द्या लंका. होती कोणाची? देव नाही नाही म्हणले, दिलं. झाली कोणाची? टिकली का? लोकाचं टिकत नसतं रे, कष्टाचं टिकतं. असं लोकाचं घेतलेलं टिकत. मग ते रावणाचं असू द्या नाहीतर कलियुगातल्या रावणाचं असू द्या, एक ना एक दिवस
तळतळाटाचा पैसा तुम्हाला उघडकीस आणल्याशिवाय राहत नाही, हे जगाचं सत्य. तुम्ही किती त्याच्यावर आयुष करा, ते दुःख तुम्हाला देतच, कुठल्या ना कुठल्या भावनेतून देतं. पण देतं. देव कोपत वगैरे नाही बघा, कधीच नाही. हे डोक्यातनं काढून टाका, देव कोपतो वगैरे नाही. आपला परमार्थ लई चित्र झालाय. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव. कसं रे दादा, कशाला बसवायचा तो गणपती? तरी नाही आपल्याला जमत तर नाही करावं. आपल्याला जर नाचायचंच आहे, लग्नात नाचायला कोण म्हणतं का तुम्हाला नाचू नका? अरे त्या नवरदेवासमोर उघडं होऊन नाचा की आम्ही कशाला काय म्हणतोय तुम्हाला? आमचं काय गरज आहे? पण देवासमोर नको रे दादा, परमात्म्यासमोर कशाला? लय अवघड आहे, स्वार्थापोटी परमार्थ आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हण, पोत्यात घालून हाणलं पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. डोकं नाही आपल्याला. देव कधीच कोपत नाही, आणि कोपतो तो देव नाही, कधीच नाही. जयाचे आही कधड नाही, तयासी परित्र पुससी काही. ज्ञानोबऱ्यांचं स्पष्ट वक्तव्य ज्ञानेश्वरीमध्ये. कशाला चुकीच्या मार्गाने लागताय? नको न लगती सायास जावे, सुखे येतो घरा. शुद्ध अंतकरण ठेवा फक्त. काही नाही केलं तरी चालेल. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी. याचा अर्थ असं नाहीये की योगयाग करू नका. याचा अर्थ असा आहे की आपल्या संसारिकाला ते जमणार. कारण योग करायला त्याग फार लागतो. तपस्वी व्हायला खूप प्रायश्चित्त करावी लागते, खूप. दुसऱ्याने केलेल्या कर्माची सुद्धा करावी लागते. सोपं नाहीये ते. योगी व्हायचं म्हणजे समाधी लावता आली पाहिजे. समाधी लावायची म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करता आली पाहिजे. कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे, 3.5 वेळेगा बसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं शस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण. कळल्यावर लावा. हे जे सांगितलं ना, एक 20-30 सेकंदात ती कळलं की लावा. हे कळत नाही, लावणार आहे का? लई त्याग लागतो त्याला. आपण अशी मंडळी आहे, आपण पंढरपूरला गेलं की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू, म्हणजे दर्शन झालं त्याला निघा येतोय. आपल्यासारख्यानं समाधीच्या बाता करायच्या करमत नाही आपल्याला, तसलं जमतही नाही. माऊली म्हणले हरकत नाही, नाही जमलं तरी हरकत. फक्त हरिमुखे जा त्या देवाच्या दारात, थांब क्षणभर. काही करायची गरज नाहीये तुला. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधतात, असं ज्ञानोबरायांचं बिलकुलही म्हणणं नाहीये. ते बिलकुल असं म्हणत नाही देवाच्या दारात जाऊन मुक्त्या साधतात. 4 मुक्त्या मी तुम्हाला स्पष्ट सांगते. प्रथम, देवाची आवड लागणे. द्वितीय, देवाचा मार्ग मिळणे. तृतीय, देवापर्यंत पोहोचणे. चतुर्थ, देव होणे. या 4 मुक्त्या. या 4 मुक्त्या साधायच्या असतील तर तपस्वी व्हावं असंच नाहीये. माऊली सांगतात, देवाच्या दारात क्षणभर जाऊन जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. ज्यांनी साधायच्या त्यांनी साधल्या, साधी आल्या. नीट ऐका, भूतकाळ आहे, भूत भविष्य वर्तमान साधतोय, साधायच्यात साधी आल्या. साधतोय वर्तमान, साधायच्यात भविष्य, साधी आल्या भूतकाळ. ज्यांनी साधायच्या त्यांनी साधल्या, त्यांच्यात तेवढी ताकद होती. हे कलियुग आहे, ही ते आसोनी. मग ज्यांनी साधल्या ते श्रेष्ठच होते, पण आपल्याला जमणार तेने. कोण आहेत ते? आपल्यातलेत का दुसरे? तेने तेने मुक्तिचारी. तेने मराठी कळती ना? तेने आपल्यातलेत का ते? आम्ही, तुम्ही, आपण. तेने कुणीतरी दुसरे आहेत ते, ज्यांनी साधल्यात. खूप अधिकारी आहेत ते, त्यांनी ज्यांनी साधल्यात. आम्हाला नाही जमणार आहे, मग आम्ही काय करावं? द्वारकेचा राणा. आमच्यासाठी देव येतोय की. लय प्रेमळ आहे माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आम्ही फक्त भक्तत्व स्वीकारावं, दासत्व स्वीकारावं. जगाचा मालक राखतोय की आमचं. आम्हाला काय करायचं? हरिमुखे एवढंच करायचं, काही नाही करायचं आम्हाला. त्याचा आहे हे मान्य करता आलं पाहिजे. काय कमी केलं रे देवाने? पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला कौरवाने. अर्जुनाच्या रथाचा पाय गेलेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला, भगवंताला सहन झालं नाही. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मांनी विचारलं, देव असणारे
अरे परमात्मा असून वचन मोडलंस, देवाने सांगावं स्वतःचं वचन मोडेल पितामह, पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही, हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मला केलं तर सहन करीन, पण त्याला केलं तर सहन करणार. मला चुकीचं वागवलं सहन कर, पण माझ्या भक्ताला त्रास दिला मग आपल्यासारखं वाईट कुणी. म्हणजे देवाने स्वतःचं वचन सुद्धा अर्जुनासाठी मोडलंय. अरे आम्हाला माहित आहे, तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा. लिहून देऊ का तुम्हाला? ताकद आहे तेवढी. क्षणभर रे. क्षण याचा अर्थ स्थिर उभा. क्षणभर उभा राहणे याचा अर्थ स्थिर. उभा म्हणजे उभा नाही. उभा म्हणजे उभा नाही. दोन पायावर उभा राहिला म्हणजे उभा राहिला असा परमार्थाचा अर्थ नाहीये. उभा राहणं म्हणजे स्थिर. स्थिर स्टेबिलिटी. संयम. त्याशी अंकुशाचा संयम असल्याशिवाय देव मिळत. उभा राहिल्याशिवाय देव मिळत. उभा राहणे सावधतेनं उभा राहणं. संतांनी सांगावं मी कान देऊन ऐकावं. संतांनी वचन पदरात टाकावी मी जीव घाण टाकून पाळावी. उभा राहणं हे उभा राहणं. स्थिर असावं व्यक्तिमत्व. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, वाढत नाही ताई ते झाड. अरे झाडा सॉरी पोरा, झाड वाढाय त्याला संयम ठेवावा लागेल का नाही? देव काही पिझ्झा आहे का ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटायला? लोक लय खतरनाक झालेत कलियुगातले. लोकांना वाटतं आज माळ उद्या महाराज परवा पाकिट. बापाची ठेव आहे आपल्या. हा नाही होत रे असं. मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. न्यायशास्त्र सांगतं आत्मा हा निर्गुण निराकार आहे, कुठलं स्वरूप नाहीये त्याला. आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. अगोदर ज्ञान येतं. ज्ञानोबराय मूर्तिमंत उदाहरण आहेत. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांग देव. ज्ञानोबरायांचं ज्ञान उपजत आहे. व्यक्तीच्या अगोदर ज्ञान जन्माला येतं. उदाहरणार्थ माऊली सांगतात जसं सूर्य नंतर आणि प्रकाश. अगोदर प्रकाश येतो का सूर्य येतो? तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जा ग. पण बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण झालं, बाईक म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळ. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहे. पण बोलावं तरी गुणाबशी रे. नाही रे आता लय सहन करतात रे बायका. लय माय लय सहन करता. मला माहिती आहे ना. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदेनं हिंडवावं, जगानं त्रास द्यावा. पण नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते. फक्त नवरा साथ देणारा भेटला पाहिजे. काहीच गरज पडत नाही तिला. कशी वाजवा टाळ्या, वाजवा वाजवा. खऱ्याला खरं तरी म्हणीत जा की राव त्यांनी जीव घाण टाकला तुमच्यासाठी. तुम्ही बर तुमच्याच बायकाचं कौतुक केलंय. खरे नाही, खरे नाही ग माय. संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे संसार गोड होतो.
अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर येईल अक्कल मला. माझं पडल्यावर लय खसखस पेटली तुमच्या. असू द्या मरू द्या, खरंच आहे, मला एक्सपिरियन्स नाही म्हणून तुम्हाला विचारते. खरं आहे की नाही का माय? संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे संसार गोड होतो? नवरा, मालक. परमार्थाचंही तसंच आहे माय. जसं संसारात विश्वास ठेवणारा मालक असेल ना, तर आम्ही विश्वासाने सांगतो कुणी साथ द्यावी न द्यावी, माझा मालक आहे जो माझी साथ सोडणार. तसं आम्हीही ज्या मालकाची लेकरं आहेत ना, आम्हालाही विश्वास आहे, इतका प्रेमळ आहे आमचा मालक, इतका साथ देतो आम्हाला. अहो जगातली किती संकट आम्हाला अडवायचा प्रयत्न केला तरी आमच्या विठेवरच्या मालकानं कधीच आमचा हात सोडला नाही, म्हणून जगात सामर्थ्याने उभे आहेत आम्ही. मी नाही म्हणत, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. का बरं सोपं झालं? शहाणा तो धनी घेतो येते. आमचा मालक शहाण आहे हो. माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे. मग काय हरकत आहे आम्हाला सगळं सोडून त्याच्या दारात जायला? जर तो मालक आमचं काही राखायचं ठेवतच नाहीये, तर आम्ही म्हणलं देवाची आहे, तुला मालक बनवायला हरकत काय देवा? आणि एकमेव सत्यवर काही ते सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास, इमॅजिनेशन, कल्पना. ते म्हणसाल मग तो सत्य का? विठ्ठल हे नाम स्वरूपी आहे. जेवढी ताकद पंढरीच्या विठेवरच्या मालकात आहे, तेवढीच ताकद या खंडेरावाच्या मंदिरात आहे. फक्त तुमच्या भावनेवर अवलंबून आहे की तुम्ही किती भावना ठेवता. कारण आपण त्या धर्मात जन्माला आलोय. दगडालाही देव करायची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना हिंदू म्हणायचं हे सामर्थ्य आपल्यात. आपण विश्वास ठेवला ना, परमात्मा राखल्याशिवाय राहत. पण काय पाहिजे? उभा विश्वास. मंथोनी नवनीता पैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मग तो विठेवरचा काय, तो जेजुरीचा काय, तो खालपनगरीतला काय, देहूतले तुकोबा काय, आळंदीतले ज्ञानोबा काय, अहो जळगाव मुक्ताईनगरची मुक्ताई काय, गंगाखेडची जिजा महाराज, कोणी आमची जनाबाई असू द्या, जिजाऊ मासाहेब असू द्या, कोणी असू द्या, तुमच्या मानण्यावर अवलंबून आहे, तुमच्या विश्वासावर आहे. जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा देव मिळतोच रे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, आम्हाला माहित आहे. आणि विश्वास असल्याशिवाय माणूस उभा राहत. हा काही काहीला भलता विश्वास असतो म्हणून उभा राहतात, पण पडतात ती मरू ते तसं, ती तसं उभा राहणं नाही. विश्वास पाहिजे, माणूस उभा राहतो. माझा विश्वास आहे म्हणून मी तुझ्या दारात येऊन उभा राहतो. मला माहित आहे मला वेगळं काही करायची गरज पडणार. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया काहीचे कीर्तन घडेल ना. आम्ही असत्यात जगणारी माणसं नाही आहेत. आम्ही द्वैत असत्य, आणि हे कलियुग बऱ्यापैकी असत्यातच जगत. इथं आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळू द्या, कळलं त्याला कळलं. थोडं डोकं बी वापरीत जा, है की नाही? लय अवघड आहे आमचं. आमचं कसं आहे, ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपायचं नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली ती खपल्याशिवाय राहायचं नाही. सोपं सांगते ना. आता आम्हाला कोणी सांगावं ती साबणानं नाही, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय त्या मरू दे तिकडं माया महाराज बर का. आपण तुम्हाला सांगू का, इमॅजिनेशन कशाला, कल्पनेची ताकद कशाला म्हणायची? कल्पना म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. कल्पना म्हणजे काय? ॲडव्हर्टाइजमेंट जे सांगितलं जातं ते खरं असतं का? आपण ही जे प्रसार प्रचाराची माध्यमं ऐकतो ती खरी असतात का? आता एवढी वर्ष झालं संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं होतं का? खोट आहे, पण आम्ही मान्य करतो ना. खोट्याला सुद्धा आम्ही मान्य. क्वांटिटी, ॲडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी जास्त असली की क्वालिटीला किंमत राहत. सगळे मान्य केले की आम्ही. सोपं सांगते, कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? हा, कारण दिवाळीच्या आधी महिन्यापासून ॲडव्हर्टाईज असते ना, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, डोक्यात फिट आहे ते. मग व्यापाऱ्यापासून राजकारणापर्यंत आणि शेतकऱ्यापासून महाराज लोकांपर्यंत सगळ्याच्या घरात मोती साबण येतोच. खपत ना. खोटं खपतं की नाही? कधी खपतं? प्रचार केल्यावर, प्रसार केल्यावर.
अरे खोट्याचा प्रचार प्रसार करून जर ते खपत असेल तर सत्याचा प्रचार प्रसार केल्यावर आम्ही वृद्धिंगत होणार नाही का? एवढा तरी विचार आमच्या डोक्यात कधी आला? आम्ही जर विठ्ठलाचा प्रचार प्रसार करावा, आम्ही जर संतांचा प्रचार प्रसार करावा, आम्ही जर धर्माचा प्रचार प्रसार करावा, आमचा देहपणाला लागू द्या ना. खऱ्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर. आणि लई विचार नाही करा. क्वांटिटी हे बघा, कमीपणाचा मोठेपणा कसा करावा ना हे माहित आहे आपल्या धर्माला. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ होतं स्वराज्याचं. फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला ना तर अखंड हिंदुस्थान त्याच्या संपत्तीचा फक्त 1/3 भाग होता. एवढं जागीरदार होतं ते. घोडदळ पायदळ सैन्यबळ बलवंत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला नाही कधी, अरे माझा बाप निजामांच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, गुलामाच्या पोरांना गुलाम व्हावं, राजाची स्वप्न बघू नये, हा विचार छत्रपतींना शिवलाही नाही. त्यांना माहित होतं जर माझ्या माणसांनी माझा हात पकडला, मी त्यांच्यात विश्वास निर्माण केला तर जी पोरं आज माती राखतात उद्या तीच पोरं या मातीमध्ये राजा झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे सामर्थ्य माहीत होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. काय विचार असेल, अरे काय मॅनेजमेंट असेल. ही शेतकऱ्याची मुठभर पोळं मावलं म्हणून हाताला धरली आणि सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास याच हिंदवी स्वराज्याचा आणि याच मातीचा. त्याची लेकरं आम्ही. आम्हाला कळतं कमीपणाचा मोठेपणा कसा करायचा. आम्हाला कळतं विकनेसला स्ट्रेंथ कशी बनवायची. काय काय विचार असेल बघा ना. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? शेतकरी का तुम्ही? बसलेले थोडेफार शेतकरी आहे का खालपकर? मग टू बी प्राऊड ऑफ फार्मर रे. शेतकरी आहेत स्वाभिमानानं सांगा. अरे ज्यांची लायकी नाही ते मोठे मोठ्यानं सांगतात. आमदार, माजी आमदार, खासदार, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, सचिव, चेअरमन, त्यांची थोडक्या दिवसापूर्वीची पद आहे ती, तरी ते मोठ्यानं सांगतात. त्यांना खुर्च्या असतात. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्यावला देत आहे, ज्याच्या घरात कधीच तळतळाटाचा, भ्रष्टाचाराचा आणि लाचारीचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद बनायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. सांगा ना का इमानदारीनं सांगा बरं. चला बाकीचं मरू द्या. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाची तुरा खांद्यावर पेलवायची ताकद शेतकऱ्याच्यात का जागीरदाराच्यात? शेतकऱ्याच्यात. चला मरू द्या. वृद्धाश्रमात मायबाप कोणाचे? शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? ती कुत्र्याचं नाक पुसतो, त्याला टॉमी आवडतो बापापेक्षा जास्त. अरे आमचं शेतकऱ्याचं एमपीसी यूपीसी करल, 8-8, 9-9 तास अभ्यास करल. आर्मीत भरती व्हायचंय, चांगली अकॅडमी मिळेल असं नाही. पहाटे 3:30-4ला उठतं, गावाच्याच फेऱ्या मारतं, शरीर कमवतं, आई बापाच्या परिस्थितीकडे बघून मोठं होतं, फार अट्टास करत नाही कुठल्या गोष्टीचा. अरे आमचं शेतकऱ्याचं पोरग मायबापाला थाटात सांभाळेल हा विश्वास नाही, पण माझं शेतकऱ्याचं पोरग मायबापाला मायबापाच्या घरातच सांभाळेल एवढा मात्र विश्वास आम्ही देऊ शकतो. ताकद आहे रे, संस्कार आहेत त्याच्याकडे. आयुष्यावर बघितलंय त्यानं, फाटक्या धोत्रावर संसार केलाय बापानं, फाटक्या पदरावर चुली फुकल्यात माईनं. कुठं त्रास द्यावा त्यांना? एवढी तरी ताकद आमच्या शेतकऱ्याच्या पोरात आहेच की. आणि सगळ्याच पोरांना वाईट म्हणत जाऊ नका. 100तला एखादा वाईट निघाला म्हणून 99 पोरं वाईट नसतात. आजही वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य घाण टाकून पोरं शिकतात. आजही आर्मीत स्वतःचं देहपणाला लावून पोरं लढतात. हे सप्ते हे यात्रा पोरांशिवाय होतं का? पंक्ती वाढाय पोरं, पत्रवाळ्या उचलाय पोरं, नियोजन कराय पोरं, सगळ्या मंदिराच्या साफसफाया करायला पोरं, लाइटिंग लावायला पोरं, तरी बी पोरच वाईट का? लय म्हातारी माणसं, पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुझी थोबाड आत गेली म्हणून पोरवाया गेली, उगाच थोडी गेली. हा, आपला जीव म्हातारा दिसत नाही, आपल्याला बोलता येत नाही. आपण मारुतीच्या मंदिरात भजन करावं, पत्ती चाळीतो.
ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, ही गुणाचं. फक्त पोरच वाया गेली. आता या बायका सुद्धा म्हाताऱ्या दारात बसून बसून आजकालच्या काय पोरी येत वय, ह्यांना काय लाज आहेत वय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं. होय ग माय, मान्य करतो आम्ही. जेवढी ताकद जुन्या बायकांमध्ये आहे तेवढी आमच्यात नाहीये. तुम्ही जुन्या बायकांनी, तुम्ही जुन्या पुरुषांनी, तुम्ही जुन्या मंडळीनं फार त्याग केला, फार सहन केलं, फार वाईट दिवस काढले, पण आमच्या पदरात वैभव पडलं हे आम्ही मान्य करावंच लागेल आणि ते मान्य आहे आम्हाला. पण करून करून करायचं आणि बोलून वाया घालवायचं. बरं आता काय करती? आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास त्या मिसरीचा. तू नातीला कुठल्या तोंडानं ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार सांगा बरं? लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू नसतं माय पुस्तक वाचत. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय. संस्कार असतात ना ग, कॉपी करतात लेकरं, अनुकरण करतात. जर प्रशिक्षण नसतं तर छत्रपतींना स्वराज्य शक्यच नाही. कूस तशी आहे ना ग माया, कूस आहे. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा, मुजरा महानाचा, मानाचा चिजाईला. मुजरा महानाचा, महानाचा चिजाईला. मुजरा मानाचा, मानाचा चिजाईला. मुजरा मानाचा, मानाचा चिजाईला. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिजाई. धन्य थोराई शिवरायांची चिजाई. पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा महानाचा, महानाचा चिजाईला. मुजरा महानाचा, मानाचा चिजाईला. मुजरा मानाचा, मानाचा चिजाईला. मुजरा मानाचा, मानाचा चिजाईला. का कशासाठी एवढा स्वाभिमान, एवढा सन्मान? आठवा, 350 वर्षापूर्वीचा काळ. डोळ्यात एखाद आपल्या आई बहिणींची आबरू लुटली. अरे मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. मुठभर मावळा हातात. बाजी, मुरारबाजी, तानाजी, असाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, फरजन, धनाजी, संताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे, घोरपडे होते, निंबाळकर, बांदलकर, जेदे. अरे काय होणार आहे एवढ्यांनी? स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. अरे मावळा साधा सुद्धा राणा नावाचा पावळा आहे. आणि 21-22 वर्षाचं पोरग आहे. वर्ष दीड वर्ष झालं लग्न होऊन, लढायला गेलं, दोन्ही हात गेले. मावळा घरी बसला. मावळा घरी बसला कळताच राजा भेटाय आलं. छत्रपती घरात आलेले बघून डोळ्यात पाणी आलं. छत्रपतींनी विचारलं, अरे का रडतोस? अरे जीव घाट टाकून स्वराज्य रक्षण करणार ही शपथ घेतलेली मावळं तुम्ही हात गेलं म्हणून रडता? अरे विश्वास नाही का माझ्यावर? तुझं कुटुंब राखणार नाही मी? वाईट वाटलं डोळ्यातलं पाणी बघून तुझ्या. खचावा तो मावळा कसा, लढायला माग सारावा तो हिंदू कसा. अरे का रडतोय? त्या पोरानं सांगितलं, त्या मावळ्यानं सांगितलं, राजा राजा चुकलाव किंवा तुम्ही. अव माझा हात गेला म्हणून मी रडत नाही. राजा हात गेला म्हणून मी रडणार यातला नाही. अव जीव पणाला लावीन पण स्वराज्य जपीन असा स्वभाव आहे या मावळ्याचा. हात गेला म्हणून रडत नाही राजा. वाईट वाटतं या माझ्या झोपडीत माझा राजा, माझा धनी छत्रपती शिवाजी महाराज आलं, पण मुजरा करायला दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. राजा निष्ठा होती, ताकद होती, राजांवर विश्वास होता, माती टिकवायची हे सामर्थ्याने निर्धार करून हे मावळं जीवपणाला लावून निघाली होती. या मावळ्यांनी घडलं स्वराज्य. हो
होती मुघलांची सत्ता त्यावेळी दीन तुपल्यांना नव्हता खोवाली होती मुघलांची सत्ता त्यावेळी दीन तुपल्यांना नव्हता खोवाली होती जिजाईला खंत झाला शिवबात संताज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मुजरा मानाचा मुजरा मानाचा 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 चेतायला मुजरा मानाचा मानाचा चेतायला मुजरा मानाचा मुजरा मानाचा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंधर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मुजरा महाराजा मानाचा चेचाईला काय कोस हा? साधे नव्हते 5 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि राया रावानं ज्या मातीतनं गाढवाचा नांगर फिरवला त्या मातीतनं सोन्याचा नांगर फिरवायची ताकद होती रायारावानं सांगितलं होतं या पुण्याच्या मातीत जर पिकवाल ना अरे कुळाचा नाश होईल निर्वंश होचाल हाय 3 एकर मारतेला पुढची जन्माला यायची नाही ती अशी अंधश्रद्धा पसरवली अरे लोकांनी विचार केला ज्यांच्यासाठी पिकवायचं तीच नाही जगली तर कशाला पिकवायचं लोक नव्हती पिकवत माती ओसाड पडलं होतं पुन्हा 5 वर्षात शिवराय हाताला धरले आणि त्या मातीमध्ये जाऊन जिजाऊ मासाहेब उभा राहिल्या आणि सांगितलं डोक्यावरचा पदर असा स्वाभिमानानं पुढं करून अरे जाऊ द्या माझ्या कुळाचा नाश झाला तर अरे होऊ द्या मी निर्वंश झाले तर हरकत नाही माझ्या एकटीचा कुळ गेला तरी चालेल पण या हिंदू कुळातला प्रत्येक मुलगा अंधश्रद्धेला बळी नाही पडला पाहिजे तर शिवरायांना घेऊन सोन्याचा नांगर फिरवला मातीत काय मॅनेजमेंट असं हा या भारतातली पहिली पतसंस्था एका स्त्रीनं उभी केली राजमाता मासाहेब जिजाऊ आणि त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज चेअरमन मासाहेब जिजाऊ बिबियाणं खत नांगरी बैलगाड्या बैलजोड्या सगळं दिलं जायचं मी कौतुकानं विश्वासानं सांगते मला विश्वास आहे आज जरी शिवराज्य झालं ना आज जरी शिवशाही आली ना तर शेतकरी मरणार नाही माझं कौतुक वाटतं मला शिवरायांच्या व्यवस्थापनेचं माझ्या छत्रपती शिवरायांच्या काळात माझ्या स्वराज्यात माझ्या शिवशाहीत एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही हे वैभव छत्रपती शिवरायांचा मॅनेजमेंटचं होतं आणि परिस्थिती नव्हती असं नाही छत्रपती शिवरायांच्या काळात असा दुष्काळ पडला होता स्वतःच्या पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवरायांच्या काळातही पडला होता पण त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांना आत्महत्या केली कारण तेव्हा व्यवस्थापन होतं ऐवजाच्या बदल्यात ऐवज जिन्नसाच्या बदल्यात जिन्नस बैलगाडी नेली ना व्याजानं बैलगाडीच मागाली बिबियानं नेली ना धान्यच मागाली पैसा हा प्रकार नव्हता व्यवस्थापन कुस लागते रे धन्य माता पिता देव बेउगच आवडत नाही स्वराज्य उगच घडत नाही त्याला कुळच चांगलं लागतं मी कशाला म्हणावं माऊली म्हणतात तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते बाळपणीच भगवंतांना सर्वज्ञानं वरावं वर याचा अर्थ आशीर्वाद तेव्हा कुठं कळतं मी कोण आहे आणि तेव्हा कुठं कळतं देवाची आहे उगच नाही कोणी असू द्या वेद शास्त्र पठन करणारं कुळ आहे ज्ञानोबरायांचं अखंडित परमार्थ करणारं कुळ आहे जगद्गुरु तुकोबरायांचा 8 पिढ्याचा परमार्थ आहे 8 पिढ्याचा 9वी पिढी तुकोबरा आहेत
उगच कसं? गरीब नाही कुणीच. ज्या ज्ञानोबरायांचा अभंग घेतला ते ज्ञानोबराय त्यांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते, जागीरदार होते. तुकोबराय 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. सावकारकी होती 65 लाखाची. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. काय सांगताय तुम्ही परमार्थाला गरिबी? या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं? जगद्गुरु. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या भरल्या होत्या कर्जपत्रांनी. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या. एवढे जागीरदार तुकोबाराय होते, गरीब नव्हते. तरी तुकोबाराय म्हणतात काही नाही देवा, माझ्यासाठी हरिमुखे. जे ज्ञानोबाराय म्हणतात ना, सदा नामघोष करू तेने सदा चित्ता. ह्या सगळ्यात काही सुख नाही बाबा, तुझ्या नामात सुख. अनुभव घेतलाय म्हणून सांगतायत, उगच बोलतात का? अनुभव आले अंगा ते या जगा सांगितलं. उगच नाही सांगत आहे, एक्सपिरियन्स. उगच कसं बोलते? मला माहित आहे विठ्ठल तुझ्याशिवाय पर्याय नाही, मला ज्ञात आहे. पण तुझ्या दारात यावं, संयमाने उभा राहावं, तुझ्यावर विश्वास असावा. हे माझ्या वैष्णव धर्मतेचा सगळ्यात मोठा सामर्थ्यता आहे. मला कळावं की विश्वास कोणावर ठेवावा. ज्या दिवशी हे कळेल, तुझ्या दारात येईल, तुझ्या दारात येऊन उभा राहील. ज्या दिवशी तुझ्या दारात येऊन उभा राहील, मला वेगळं काही करायची गरज पडणार. ज्यांनी केलं त्यांनी केलं, मला न करता सगळं मिळेल. फक्त माझ्याकडे संयम असावा. देवाची द्वारी उभा क्षण फैरी, तेने मुक्तीच्या साधी येण्या, तेने मुक्तीच्या साधी येण्या, तेने मुक्तीच्या साधी येण्या. देवाचे द्वारी वचन भरी, तेने मुक्तीची साधी येण्या, तेने मुक्तीची साधी येण्या, तेने मुक्तीची साधी येण्या. आता पहिलं चरण आहे ते कायिक स्वरूपाने. कसं आहे? कायिक परमार्थ. शरीराने गेलो देवाची हे, कधी कधी नाही जमत मग वाचिक हरिमुखे. काही नाही बरं, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जमल तसं म्हणीचा. देवाचं नाव काय पाप बिप देत? मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही? लागतं का नाही? तुमचं कसं आहे माहिती आहे का? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घ्या, तुम्हाला वर्षात होईल. हा वर्षाने महागारी आला, म्हणला महाराज वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा आलेला. हा 2 वर्षाने आला, म्हणला महाराज 2 वर्ष झालं, 2 नारळ घेतली, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली, सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना, सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा, प्रेझेन्स ऑफ माइंड नाथ खुळा आहे त्याचा. ज्याला कळलं तो 2दाही एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. या येड्याला किती नारळ दिला लेकरू होणार आहे? मी तुम्हाला सांगते, चित्त शुद्ध नसेल तर किती परमार्थ केला देव भेटणार आहे? भावे विन भक्ती विन बळे विन शक्ती, भावे विन देव नकळी निसंदेह, गुरुविन अनुभव, भाव बळे आकळे, येरविन आकळे, कर तरी आवळे. देवाला जवळ करता आलं पाहिजे की नाही? कर तरी आवळे. तैसा हरी. तुम्ही जसं म्हणाल तसं देव आहे, फक्त तुम्हाला देव समजून तर घेता आलं पाहिजे. म्हणलं मध रागानं खाल्ला गोड लागत नाही, विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेलो बघा, विचारून बघा, होऊ द्या यात्रा सुखानं सुतकन ग, नका विचारून बघा. मधाचं काम आहे ते कसंही प्या गोडवा, विषाचं काम आहे ते किती गोडीनं प्या, मारतच. भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही स्थितीमध्ये फक्त शुद्ध अंतकरणाने देवाचं नाव घ्या. ते तुमचा वेळ काळ बघत नाही, तुमची स्थिती परिस्थिती बघत नाही. शुद्ध अंतकरणाने घेतलेलं परमात्म्याचं नाव तुम्हाला पुण्य आणि समाधान दिल्याशिवाय राहत नाही. त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं. पुण्याची गणना कसंही करा,
करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला कभी राम बन के कभी श्याम बन के चली आना प्रभु जी चली आना प्रभु जी चली आना कुठल्याही रूपामध्ये कुठल्याही मी सावध असलो की मी तुला ओळखतो आणि मला सावध होण्यासाठी पर्याय एकच आहे उठा जागे भारी आता स्मरण करा पावे चरणी देवा माता सुकरी व्यथा चटुनाचा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ चरणी देवा माता सुकरी व्यथा चटुनाचा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती ओ जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाईल जागा आता जागा रे भाईल जागा आता जागा रे भाईल जागा जागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे भाई सुरनी सगळ्या नाटोनी भागा सुरनी सगळ्या निजल्या सुरनी सगळ्या निजल्या सुरनी सगळ्या नाटोनी भागा आता जागा आता जागा जागा आता जागा आता जागा जागा आता जागा रे भागील जागा आता जागा रे भागील जागा आता जागा रे भागील जागा जागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे भाई जागा आता जागा रे भाई जागलं हे कळण्यासाठी काहीतरी असावं जागा झालो हे कळलं पाहिजे काय करावं जागवण्यासाठी वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव
तुझा दारी येतो. मग दार कुठलंही असू दे मला कळतं. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. बोला येळकोट येळकोट. बोला खंडेराव भगवान की जय. अवतार कोणाचाही असू दे देवा. अरे मल राक्षसाचा हरण करून राया जीवाचा सामर्थ्यवंत जपणारा तू मलहारी. मल नावाचा राक्षस आहे. त्या मल राक्षसाचं हरण म्हणजे त्याचा विनाश करावा म्हणून त्या परमात्म्याचं नाव मलहारी आहे. सामर्थ्य आहे रे. परमात्मा आहेस, तुम्हाला ज्ञात आहे. माझ्या मुखात तुझं नाव आलं की तू सामर्थ्य देणार, तू राखणार. निर्वाणी गोविंद असे कुठलंही नाव घेऊ दे काही फरक पडत. खंडोबा म्हणू दे, शिव म्हणू दे, राम म्हणू दे, कृष्ण म्हणू दे, काही फरक पडत. ते काही पाप वगैरे देत. पुण्य पाहिजे तेवढं दिल्याशिवाय राहा. आणि कमी जास्त पाप पुण्यात ह्यांचं नाव घेतलं की मोठं, त्यांचं नाव घेतलं की कमी, असं काही उच्च नीच काही. नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती. प्रत्येक नावात ताकद तेवढीच. व्यवस्थापन आहे, सांभाळतो तो खूप. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतू आई. लेकरांची सेवा केली सतू आई. कस पांग फेडू कस होऊतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. उवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. मायवा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील देवा विसरलाच देऊ नका. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा. आकाशी जप खेर पाखरा. आकाशी झेप खेरे पाखरा. सोड
चालती मला पाऊली चालती बाजून पाऊली चालती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणायला आवाज वाजलं नाही पाहिजे कर्कश नाही आला पाहिजे तर म्हणायला लाजू नका आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा कळलं तिला कळलं महाराज पाऊली चालती पंढरीची पाऊली चालती दुखी संसाराची म्हणा ग दुखी संसाराची आवाज येत नाही व्यवस्थित पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो पासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ काय काय नुसत्या तोंड हाली जाय अगं मला नाही कळायचं पण त्या खंडेरावाला तर कळलं का नाही कोण खरं कोण खोटं थोडं तर प्रेमानं राधे चल माझ्या गावाला जाऊ अगं गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव टोचतो बिचतो वाजवा टाळी चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल 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 जय 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 विठ्ठल विठ्ठल हरी बोल ये ओ विठ्ठले माझी माऊली ये ओ विठ्ठले माझी विठ्ठला विठ्ठला फक्त प्रामाणिकपणे सांगायचं
ह्याच्यापेक्षा मोठं समाधान कशात आहे? आहे का? तुम्हाला माझी भाषा कळती का? शेत ना तुम्ही? शेत महाराज बरं का? हे तुम्ही आहात का विचारलं, दुसरं काही नाही महाराज. ह्याच्यापेक्षा समाधान दुसरीकडं. अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे. तुम्ही मरता तिकडे म्हणून दुसरं काही नाही महाराज बरं का? कधी कधी वाईट वाटतं मला. आम्ही कोण आहे हेच विसरत चाललोय. शाहिस्तेखानाच्या लाल महालात चालल्यात. शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तेखानाची बायको पळत पळत आली. चाय बना जगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जमान को लगाम दे. शिवा के मावले है वो ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. वो ऐसी परवरिश के है औरत जात को माँ की नजर से देखते हैं. वो औरत को बाइज्जत छोड़ देते हैं. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता आपको शाहपना? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है. फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है? उसका क्या कसूर? वो नहीं बदला लेंगे? बेशक लेंगे. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन जबान देता हो बेगम, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी मुल्क, किसी भी धर्म, किसी भी जात की भी क्यों ना हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूछते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते. अरे शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, कसं जगावर आहे आपण? त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्यावरनं कळतं कशा असतील. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. हे नुसतं बोलायचं नाही. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, बोलायचंच का फक्त? जिथे बाईचा सन्मान तिथे देवाचा सहवास म्हणे. करा तर खरं. खूप ताकद आहे माय तुमच्यात, लय. पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण आसोनी संसारी तरी देव काही लागत नाही. तुकोबासाठी विठ्ठल आले, मग आवलीसाठी आले नाही का? तुकोबाची पत्नी, 2 पत्नी तुकोबाला. तुम्ही लय हौसना ऐकू नका. त्यांनी काय हौसना केल्या नव्हत्या. लय लोक खंडोबाला 2 होत्या. तू खंडोबा आहे? आपल्या देवाची बरोबरी होत असती. हा काय नाही, देव आहे तो, त्याची बरोबरी आपल्यासारखे होत असते का? आज तुम्ही एक सांभाळा, लय नशीब होय तेवढंच. कशाला उगी? ते आम्हाला सवय लागली. आम्हाला 2 बायकाचा धनी मला, अरे 2 एवढंच कळतं का? दुसरं काही कळत नाही का? घ्यायचे तर गुण घ्या ना. घ्यायचे तर गुण घ्या. अरे त्याच मालेगाव शेजारी चंदनपुरीच्या बानाईसाठी तो जगाचा मालक, तो विश्वाचा नायक असणारा खंडेराव, स्वतःचं वैभव, स्वतःचा राजमहाल सगळं काही त्यागून तिच्या दारात चाकरी करायचा. कारण तिची भक्ती परमात्म्यावर तेवढी होती. देवानं स्वीकारलं तिला. तो नाही म्हणला अशी आहे तशी आहे. लोक नाही रे. जिथे प्रेम आणि भक्ती आहे ना, जगाचा मालक स्वीकारतो. ती बानाई म्हणजे माझ्या आदिशक्ती पार्वती मातेचं स्वरूप आहे. देवाला स्वीकारणं गरजेचं होतं. त्याच्या पाठीमागे इतिहास आहे. आपली बरोबरी होत ती लय उग नाही, ती म्हणायचं नाही. आपण ते गाणे असतात ना, त्याच मारून नको वाड्याला निघाला बानूच्या वाड्याला. देवाचा वाडा वेगळा ना आपला वाडा वेगळाच. आपलं बाई वाड्यावर असते महाराज. देवाचा वाडा, देवाच्या वाड्याची ना आपल्या वाड्याची बरोबरी होणार आहे का? नाही रे. परमात्म्याचा आपण कधीच एकरूपता नाही बराबरी करू शकत. दासत्व बास. तुझा दास आहे देवा खंडोबा, याच्या पलीकडे मला काही नको. त्यामुळे तुकोबांना 2 पत्नी होत्या. त्याचं कारण होतं, पहिली पत्नी रखमा नाव होतं त्यांचं. त्यांना बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार गावकरी, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी लय खतरनाक मजा बघतो महाराज. दुसरी पत्नी जिजा,
जिजाई नाव होतं त्यांचं, आवली म्हणायचे त्यांना. तुकोबांना 2 पत्नी, दोन्ही जागीरदार. त्या आवली मातेचं पुण्याचं माहेर आहे, पुण्याचं सासर आहे तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती होता बरं का? अय कीर्तनाला आलेल्या बाया, किती एकर ऊस होता तिच्या बापाचा? 3600. 1425 माणसं वन टाइम हाताखाली. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारू वाटलं, दुसरं काही नाही महाराज. जागीरदाराची होती, लय जागीरदाराची, पण नवऱ्याचा संसार लय चांगला सांभाळला. लोक म्हणतात आवली फटकळे, पण त्यांच्यासारखी पत्नी नाही. तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. महाराज शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? घाई असेल तर. मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय हायजीन मेंटेन करायचे नसते, थुक्याच लावायचे असते. खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? असं एकदाच घेतला लावला की दिसतो का? दगडासारखे पाय त्याच्यात, कधी झिजलेले पाय. 2-4 रात्री लावावा. काटा मोडला, जिजाला त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. जगाचा बाप पाठीमागे धावला जिजाच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. जगाच्या मालकाला थांबवलंय, साधारण येतो विठेवरचा मालक. त्याच्या चरणाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलटं टांगून हजारो वर्ष तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खाऊन जातात, तरी त्यांना भान राहत नाही. एवढी तपश्चर्या करूनही माझा विठेवरचा मालक मिळत. एवढा सामर्थ्यवंत आणि एवढा अशक्य असणारा माझा विठ्ठल तिच्या पाठीमागे थांबला. थांबा म्हणे जिजा, भाकरी देऊन आल्या. जिजाऊचा पाय विठेवरच्या मालकानं स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायबाबनीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला? त्यांनाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी मी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय झोंबलं. पंढरपूरची, तुमची नाही माहिती मला, पंढरपूरची. वाईट वाटलं तिला. शेवटी बायकोन दादा, आणि शेवटी देवाची काळजी तिला. का हो विठ्ठला? मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती तुमची क्यू? हा, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता मन कळतं तुम्हाला पुढच्याच. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय तुम्हाला? एवढं तुम्हालाही कळतं की माय, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहे. तुकोबांच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबाने संसारावर. कधी बायको लेकराचा विचार नाही केला माझ्या नामापुढे. एवढं केलं, अहो कधी बायकोला चांगलं 2-4 शब्द काही वेळ दिला नाही. एवढं करू नये, ज्या बाईनं वाईट काळात नवऱ्याची ढाल बनून संसार सांभाळला, अशा पतिव्रत त्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय करायचं? आसोनी द्वारकेचा राणा, काय ताकद! जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. खालपकर, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारानं काही देवापर्यंत गेलं? आपल्याला लोकच पुरेशी आहेत. तुम्ही एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला, अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खोट बोलणारच. ती म्हणणार, ह्या पाटलाला कशाला बोलवलं, त्या पाटलाला बोलवलं असतं तर मजा आली असती. कळलं त्याला, कळलं महाराज. बरं का, सगळे चांगलं, सगळ्यांनाच कीर्तन आवडेल असं लोक येत ती. बरं कुणी म्हणलं की नाही, अरे कीर्तन ठेवलंय म्हणा यावर्षी उल्हाताई पाटलाचं, ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काय गरज आहे का? चांगला सुखानं झोपत होता, झोप मोडली त्याची महाराज. गरज नाही रे दादा. चांगलं करता आलं नाही हरकत नाही, वाईट करू नका. कशाला? अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, दृष्टांत होता. जंगलाला आग लागलेली असते, सगळे पळून जातात मोठे मोठे प्राणी. चिमणी चोचीत पाणी घेऊन जंगलाची आग विझवाई निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची एक आग विझणार आहे? चिमणी म्हणते खरं आहे दादा तुझं,
माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझं कर्म सत्य आहे, माझं कर्म सत्य आहे. घातली या भय मी नाही बाबा चिंता करत, माझं कर्म आहे हरिमुखे. कशाला घाबरावं द्वारकेचा राणा, माझं रक्षण करायला विठ्ठेवरचा मालक येतोय. मी चिंताच करत नाही, कुठेही असू दे माझं मन तुझ्या चरणी असावं. असोनी संसारीची वेवेको करी वेदशास्त्र भारी खाय सदा, वेदशास्त्र भारी खाय सदा. हरी हरी नाही, वेदशास्त्र ग्वाही देतं. वेदशास्त्रांचे महर्षी असणारे व्यासमुनी सांगतात, इशारा करून सांगतात, खून म्हणजे खून नाही, खून म्हणजे इशारा. ते नजर नजर में हाल दिल का पता चलता है, तसं महाराज बरं का. इशारा असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा, पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करते. ह्याला म्हणायचं इशारा. आणि स्वतःचं अस्तित्व मोठं करा जरा पोरांनो. बहीण म्हणून सांगते, तिची मन आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ती कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. तुमच्या प्रेझेंटेशनवर तुमचा क्रायटेरिया आहे. स्वतःला सिद्ध केलं तर जग मान्यता देणार आहे. खिशात पैसा असला तर लोक तुमची आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असेल ना तर समाज आपल्या मागे पुढे फिरतो. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली ना, आपली माणसं सुद्धा वाईट काळात आपली साथ सोडल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात मोठं कलियुग आहे. कशा करा सिद्ध स्वतःला, पैसा कमवा. सोपं सांगते, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भांगरण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गोरीच भेटते. पैसा आहे ना. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, चांगल्या स्वभावाचे असले ना, आणि खिशात दमडी नसली ना, तुम्हाला छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वैमन की वैमन, तू तरी वैमन, वैमन वैमन, अगं तू तरी वैमन हो दी लगीन वैमन. असली भिकारी अवस्था. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा. गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देहपणाला लावले. आपल्या मातीत साम्राज्य आपलंच हवं, हे स्वाभिमान आहे, कुठल्याच प्रकारचा अभिमान नाही. लोकांच्या दुकानात कपड्याच्या घड्याला बसायची वेळ येऊ द्यायची नसेल ना, स्वतःचे व्यापार धंदे टाकायला चालू करा आणि जरा संयमानं करा. अरे दुसऱ्या राज्यातली लोक येऊन तुम्ही त्याच्या तोंडावर जरी चहा फेकला ना तरी तो म्हणतो सॉरी साहेब, तरी तो म्हणतो गलती हो गई साहेब. दुसरा करके देतो, हा म्हणतो तो. आपण त्याला म्हणलं ना माझा काय जाय, सॉरी साहेब, दुसरा करके देतो. आप टेन्शन म्हटलो. आता आमच्या मराठी माणसानं चहाचा गाडा टाकला आणि त्याला जर कोणी म्हणला कसला आहे चहा, ती म्हणून पिऊ वाटला पिण्यात जा. संयम ठेवा थोडा, मोठं व्हायला वेळ. हा, लोकांनी अपमान केले ना डोक्यात ठेवायचे, विसरायचं. लोकांचे अपमान विसरायचे, डोक्यात ठेवायचे, फक्त वेळ येऊ द्यायची. प्रत्येकाची वेळ, लगेच नाही उत्तर द्यायचं. ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देहून तुकोबाला येड ठरवलं, त्याच देहूला, त्याच तुकोबरायांच्या, त्याच गाथ्याचं, त्याच मातीमध्ये मंदिर बांधावं लागलं. हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदला आहे. त्याच देहूला म्हणावं लागलं आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, म्हणावं लागलं की नाही. ज्या रामेश्वर भट्टनी आयुष्यभर काव्य रचना करायला त्रास दिला, तेच रामेश्वर भट्ट म्हणले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. अपमानाचा बदला कसा घ्यायचा? सन्मानानं. जी लोक आपल्याला नावं ठेवतात ना, त्याच लोकांनी एक दिवस आपला सत्कार केला पाहिजे, तर आपण व्यक्तिमत्व. तोंडानं द्यायचं, मग हुडला थोडं करायचं नाही, अरेला कार्य करायचं, मोठं व्हायचं, बिंदास व्हायचं. आणि तुम्हाला कळत नाही असं काही नाही, सगळं कळतंय तुम्हाला. कळत कसं नाही? आता एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणाबरोबर त्याला देवळात येईल का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात येईल का?
की काय म्हणेन, आज न गे, आज चुकीचं खाल्लंय म्हणजे उद्या पवित्र होतो का तू? हे काय लॉजिक आहे? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दणकावून हाणायचं. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी असं? अरे करा ना 2-4 गोष्टीचा त्याग. खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. एवढं ठेवलं की झालं वैष्णव. कशावर बंधन ठेवायचंय? व्यसनावर. हा, अरे एकदा वैष्णव झालात ना, गळ्यात तुळशीची माळ असेल, दारात तुळशी वृंदावन असेल, घरात विठेवरच्या मालकाचं देव घरात स्थानापन्न असेल, तर विश्वासानं सांगते, राक्षस जरी दारात आला ना तरी तो त्याची राक्षसी बुद्धी आपल्या दारात सोडून चांगल्याच विचारानं दार ओलांडणार. कारण त्याला माहित असेल साधं सुद्धा नाहीये, लय मोठ्या बापाचं आहे. अरे ह्याला त्रास दिल्यावर ही सहन करल, पण ह्याचा बाप बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असलं सामर्थ्यवंत घरातलं आहे ते वाटोळ करू शकत नाही. आपलं काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचं घालून काय फरक पडतो? खाणं पिणं जिंदगीवर चाललंच रे दादा. हा, कळत नाही असं काय नाही. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, सगळं कळतं. कसं कळत नाही? मार 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 मारतो बायकोला, रात्री भरपूर मारतो आणि सकाळी म्हणतो तिलाच नव्हतं ग मारायचं, मला पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही. हात वाळवून घ्यायचा बरं कळतो. आता काय करायचं? कळत नाही त्याला. पिला ना टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळं म्हणू काय, ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडा आहे का मी, लेंड्या आहेत ना. कळतो त्याला, नाटक करतय ती, सगळं कळतंय. कळत कसं नाही? हा, येडा आहे बाई ती. आणि ती डोक्यातनं काढून टाका. औषध आणि इंजेक्शन न दारू सुटती म्हणून. मनावर ताबा असल्याशिवाय कुठलंच व्यसन सुटत. अशी इंजेक्शन न दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते खालपच्या माय मावल्या, महाराष्ट्रातल्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. आणि झोपीतच दिलं असतं. घे कडू, घे घे जानवर, घे मेल्या, जाऊ दे मंगळसूत्र, तू धर हो धर. जिंदगीचा वाटोळा केला जानवारा. घरादारात किंमत नाही, माणसात इज्जत नाही, भाऊकीत कोणी खात नाही, धर. दिला असतं का नाही? खरं लेख म्हणून सांगा, दिला असतं का नाही? त्रासच तेवढा होतो का? लय बेकार दादा व्यसन. हा, इथं बसलेली गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का? सगळ्यात जास्त तर यात्रेतच असते ती. लय अवघड दादा. नका रे, विनंती हो का, आमचं विनंती करणं काम आहे. शरीरावर बंधन असावं, मनावर बंधन असावं. असं युक्त आहार विहार नेम इंद्रिय आशिसार नियम आहे आपला तो. हिंदू आहेत म्हणल्यावर आपला युक्त आहार विहार. ज्या पंक्तीत बसलोय ती पंगत एखाद्याचा जीव घेऊन आपलं पोट भरणारी नसावी, आणि ज्या संगतीला बसलोय ती संगत एखाद्याचं वाटोळं करून आपली घर भरणारी नसावी. ह्या 2 गोष्टी पाळल्या आयुष्यात काहीच लागत नाही दादा. संगत आणि पंगत योग्याची ठेवा. संगत करायची ना त्याची करा ज्याच्या मुखात हरीचं नाम आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो परमात्म्याला मानतो. काही नाही, आम्हाला माहित आहे देवा. हरी उच्चारणी अनंत जातील लयासी, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. जे झालं ते झालं, मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तू का. आता जे झालं ते झालं, इथून पुढे भूषण करायची ताकद मिळावी. पण मी एकटा सांगत नाही, व्यास म्हणून इशारा करून सांगतात. जसं काही महाभारताच्या काळात विदुर पंतप्रधान होते, कौरवाकडनं होते. पांडवाचा महाल लाख्याचा आहे, तो जाळला जाणार आहे हे कौरव सोडून फक्त विदुराला माहीत होतं. विदुरांनी भर महासभेत इशारा करून सांगितलं, त्या उंदराच्या मागे जा, भुयारी मार्ग काढलाय, त्या मार्गाने गेलात तर जीव वाचेल तुमचा, नाही तर जीव जाईल तुमचा. विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष मिळणार आहे. काही नाही करायचं देवा, मला विश्वास आहे. द्वारकेचा राणा, पांडवाला घर आहे का? पांडवाला घर आहे का? अखंड वनवासी आहेत पांडव. मग कुठल्या घरी म्हणतात ज्ञानोबा आहे? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम सुभिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन. काय नाही, हरिमुखे म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता.
मी चौवेदी जाण साई शास्त्री अठराई पुराण हरीशीच गाती हरिमुखे काही नाही करायचंय आपल्याला. तू कुठे राहतोय? स्वभक्त चित्त भक्तांच्या हृदयात स्थानापन्न हृदय मंदिरी. पण तिथला ओळखू येण्यासाठी इथं नाम असणं गरजेचं आहे. पण विनंती देवा काही नाही करता आलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. पण मला मुखात नाव घेता येऊ जगाच्या मालकाने माझी राखणदारी करावी. मी दास असावं तो मालक असावा एवढंच एक सत्य. कारण एक सत्य एकच आहे मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे विठेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. म्या मजतीत वारी दाखवा दिनाचा सोयरा तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. कुठं ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे एकमेव ठिकाणी दादा तिथं जाता यावं मला चरणावर मस्तक ठेवता यावं. कुठं देवाची हे देवाच्या दारात जाता यावं. काही नाही करता आलं चालेल मुखात नाम असावं प्रेमाने भजन विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हाताने टाळी मुखाने नाम प्रेमाने भजन या खंडेराव महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये या खंडेराव महाराजांच्यामुळे अखंडित गाव सुख आनंदाने समाधानाने जगतंय. त्या परमात्म्या चरणी सगळी सेवा समर्पित करत हा सुंदर सोहळा या यात्रेनिमित्त हा संकीर्तन सोहळा सर्व संयोजक आयोजक नियोजकांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य उत्कृष्ट मृदंगवादक सावता महाराज त्यांचे मनस्वी आभार. सगळी लहान लहान लेकरं अगदी गोड सुंदर पेटी आणि अगदी सुंदर असणारं व्यक्तिमत्व असे आमचे अविनाश महाराज त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. साष्टांग दंडवत गावाचं तालुक्याचं परभारताचं वैभव असणारे पाठीमागच्या 2-4 माऊल्यांना विनंती आहे उठू नका सेवा संपलेली नाही. उगा 2-4 लोकांमध्ये व्यासपीठाची संक्षिप्तपणा घालवू नका विनंती बसा. सगळी मंडळी चोपदा दादा असतील विनेकरी दादा असतील अगदी गोड सुंदर सिस्टीम ज्यांनी लावली दादांचे मनस्वी आभार. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. उपस्थित तुम्ही सर्व मंडळी सगळे काही ग्रामस्थ त्याचबरोबर गुरुवर्य श्री गणेशानंदजी महाराज अखंडितपणे परमात्म्याच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करून परमात्म्याचा असणारा सहवास मिळवून समाजाचं योग्य ते मार्गदर्शन करत त्या परमात्म्याच्या मार्गावर समाजाला आणण्याचं काम असे गुरुवर्य गणेशानंदजी महाराज स्वतः
गुरुवर्य असून, सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व असून, अधिकारी व्यक्तिमत्व असूनही आपल्यापेक्षा लहान ज्ञानाने, अनुभवाने आणि वयानंही अशा असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं कीर्तन ऐकायचा मोठेपणा ज्यांच्यामध्ये आहे त्यांना साष्टांग दंडवत. त्याचबरोबर तुम्ही सर्व मंडळी सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमस्व. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेली अगदी गोड कीर्तन करते अंजली असेल, श्रद्धा असेल, दोघींचे मनस्वी आभार. लोक बरेच विचारतात, तुम्ही महाराज लोक एवढा पैसा घेता ठेवता कुठं विचारतात लोक. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. जन्मच 2000चा आहे माझा. आणि जे काही गुगल सोशल असतं ना, सगळं खोटं आहे. माझ्या वाढदिवसाच्या तारखेपासून सगळं खोटं आहे. माझ्या जन्मस्थळ वेळ सगळी काहीच खरं नाही. खरं तर त्याच्यात काही खरं नसतंय, हेच सगळ्यात मोठं खरं आहे. कोणाचंच नसतंय. त्याच्यामुळे मी सामर्थ्याने सांगते, मी कीर्तनकारही माझ्या आईवडिलांची पुण्याई आहे. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता. माझं कुळ वैष्णव होतं. लोक म्हणतात परमार्थ काय देतं, देवाचं नाव काय देतं, कुळानं कुळीचा परमार्थ. आणि माझ्या पदरात पडलेलं हा संकीर्तनाचं भाग्य फक्त परमार्थानेच मिळतं. आम्ही फक्त त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. अजून काय द्यावं देवाने. हा, पण एवढं मात्र खरं, देव देतो पण प्रसिद्धी आल्याशिवाय माणसं मान्य करीत. कीर्तन करते 19 वर्ष झाली, पण गेल्या 4 वर्षापासून लोक पैसे द्यायला लागली. 15 वर्ष फुकाटच केलं. देतच नव्हती लोक, मागितलं तरी देत नव्हती. आता देते ती. प्रसिद्धी आली की देतात. पण पैसा यायला लागल्यावर कळलं, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं महाराज. थोडं आपल्या डोक्यानं माऊली म्हणले, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, तेथे तिजे बहुते सन्मान योग्य. जर स्वधर्माने कमवताय, योग्य रीतीनं कमवताय, तर कुणाला घाबरू नका. 50% वाटा समाजाच्या हितार्थ लावा. मी शिवलीला पाटील जगाच्या मालकासमोर उभा राहून अगदी नजर वर करून सगळ्यांना सांगू शकते, विठ्ठला 1 रुपया कोणाचे देणगी न घेता, हाताला पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, कारण मला कीर्तनाचं मिळायचं. मी कीर्तनाच्या मानधनातून ना सरकार, ना ट्रस्ट, ना कोणाची मदत, जी काही माझ्या जवळची माणसं आहेत तेवढीच. त्या कीर्तनाच्या मानधनातून 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये सामर्थ्यानं मुली शिकवते. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरपासून 90 किलोमीटर पाठीमागे, तुळजापूरपासून 50 किलोमीटर पाठीमागे, सोलापूरपासून 70 किलोमीटर पाठीमागे, अक्कलकोटपासून 90 किलोमीटर पाठीमागे असं गाव बार्शी आहे. आणि बार्शी म्हणजे भगवंताची बार्शी आहे. अंबरीश राजा म्हणजेच दुर्वासा ऋषींनी ज्यांना अपमान करून जगाच्या मालकांनी ज्यांना अधिकार द्यावा, त्या दुर्वास ऋषींचं आणि त्या अंबरीश राजाचं स्थानापन्न असणारं गाव आहे. ते देखणं भगवंताचं मंदिर आहे. कधी आलात तर नक्की या. काद्याशिवाय मुली झोपत नाही, आरोशिवाय पाणी पित नाही, सोलरशिवाय आंघोळ करत नाही. किचन वेगळं आहे, प्रांगण हरिपाठाचं वेगळं, पाठाचा हॉल वेगळा. प्रत्येक 4 मुलीला वेगळी रूम, वेगळं वॉशरूम आणि वेगळं बाथरूम आहे. एकत्रित मुली झोपत नाही, प्रत्येक रूम्स वेगळ्या आहेत. CCTV कक्षाखाली संस्था आहे. मला सांगायचं एवढंच आहे, ते शैक्षणिक शिक्षण घेतात. CBSE पॅटर्न असेल, SSC पॅटर्न असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मिडियम असेल, मराठी मिडियम असेल, आर्ट, कॉमर्स, सायन्स सगळं शिकतात पुढे. पण ते शिक्षण घेऊन गीता, ज्ञानेश्वरी, विष्णू सहस्त्रनाम, गाथा, भजनी मालिका, कीर्तन, गायन, पेटी, वादन हे सगळं शिकतात. या मुली पुढे जाऊन पैसे कमावतील किंवा प्रसिद्धी मिळवतील म्हणून शिकवत नाही. त्या मुली पुढे जाऊन मायबाप आणि धर्म जपतील हा विश्वास त्यांच्यात यावा म्हणून शिकवतात. पण विनंती आहे, महाराज लोक वाईट नसतात. कधी कधी वाईट लोक महाराज होतात, पण 100त 1 वाईट निघाला की 99चा काटाच निघतो. तुम्ही आजकाल धडधडीत म्हणता रे,
महाराज लोक भामटे असते. एक असेल बाकीचे. मला एक कळत नाही, महाराज म्हणजे परमात्म्याचा दास आहे. ज्ञानोबांनी भिंत चालवली, तुकोबांनी गाथा तरलवर आलेल्या बोकी वेद बोलवला. हे चमत्कार नाही आहेत, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं. जेव्हा व्यक्ती त्याग करतो, जेव्हा व्यक्ती तपश्चर्या करतो, तो बोलेल ते खरं होतो, कारण परमात्मा ते खरं करतो, कारण लोकांचा त्याच्यावर विश्वास बसा, की लोकांना कळावं देवाचं नाव घेतलं की व्यक्ती वाचास्पती होतो. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे, नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. विनंती आहे, थोडा सामाजिक भान ठेवून आपणही सगळ्या गोष्टी करा. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. पुन्हा एकदा ही सगळी सेवा भगवान श्री खंडेरावाच्या चरणी समर्पित करते. त्या खंडेराव भगवंतांना असंच अखंडितपणे आपल्या गावावर आणि आमच्यावर कृपांकित असावं, आमच्यावर आशीर्वाद ठेवावा, त्यांच्याच कृपेनं हे सगळं व्हावं अशी विनंती. सगळ्यांचे मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली.